मी आणि स्नेहा, आपुलकीची स्नेहा, आम्ही दोघी निघालो शनिवारी सकाळी 2 मार्चला दादर हिंदू कॉलनी BN वैद्य सभागृह येथे। याआधी मी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये मी राज्यव्यापी महिला परिषद जी आम्ही उद्योगिनी या संस्थेमार्फत आयोजित केली होती त्याबद्दल एक व्हिडिओ शेअर केला होता। तर हीच परिषद अटेंड करण्यासाठी मी आणि स्नेहा आम्ही दोघी इथे आलो आणि आम्ही भेटलो मिनल मोहाडीकर ताई यांना। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीज या संस्थेच्या पहिल्या महिला अध्यक्षा यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ही राज्यव्यापी महिला परिषद BN वैद्य सभागृह दादर हिंदू कॉलनी येथे आयोजित केली होती आणि इथे आम्ही दोघीही सकाळी आलो। खूप छान अरेंजमेंट होतं। सकाळचा ब्रेकफास्ट चहा हे करून झाल्यानंतर आम्ही इथे ही परिषद अटेंड करायला आलो। तुम्ही बघू शकता इथे सगळ्या बायका आहेत, सगळ्या उद्योजिका आहेत, ज्यांचं ऑलरेडी उद्योग आहे किंवा ज्या नवीन उद्योगाच्या शोधात आहे त्या सगळ्यांना हा एक प्लॅटफॉर्म होता जी वुमन्स डेच्या निमित्ताने म्हणजे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केला होता। हाय फ्रेंड्स, नमस्कार, मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मिनल मोहाडीकर ताई यांच्या आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या हा 26वा राज्यव्यापी महिला परिषद इथे मी आले आहे दादर हिंदू कॉलनी BN सभागृह म्हणजे राजे शिवाजी विद्यालय इथे। आणि याच्या आधी मी एक ब्लॉग शेअर केला होता ज्यामध्ये मी तुम्हाला सगळं याबद्दल माहिती दिली होती की आजच्या ह्या परिषदेमध्ये कोण कोण येणार आहेत आणि सगळ्या उद्योग क्षेत्राबद्दल सगळी माहिती आहे। आणि तुम्ही या नक्की आणि ही जी परिषद आहे ती अटेंड करा, तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला खूप उपयोगी पडेल। आणि त्याकरिता मी स्वतः इथे आले, माझ्याबरोबर स्नेहा आणि नीलम पण आहे। स्नेहा, नीलम, हाय। आणि आम्ही तिघी ही जी परिषद आहे ही आज अटेंड करायला मी इथे आलो। सकाळी छान ब्रेकफास्ट झाला आहे, खूप सुंदर ह्यांचं अरेंजमेंट आहे, खूप छान ह्यांनी अरेंजमेंट केलं आहे। आणि आता परिषदेला सुरुवात होईल, प्रमुख पाहुणे येणार आहेत आणि बघू मला जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवेन, म्हणजे जे मला शूट करता येईल ते मी नक्कीच करेन आणि शेअर करेन। तर स्टे ट्यून, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण खूप काही चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहता येईल। उद्योगिनी प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव साजरा केलेला आहे आणि आता सुवर्ण महोत्सवाकडे आपण वाटचाल करतोय सगळेच। तेव्हा या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात सुवर्ण महोत्सवी वाटचाल जी आपण सुरू करतोय त्या 26व्या वर्षाच्या या कार्यक्रमाची सुरुवात माननीय मिनलताई मोहाडीकर यांनी त्यांच्या प्रास्ताविकाने करावी अशी मी त्यांना विनंती करते। आम्ही उद्योगिनीच्या संस्थापिका मिनलताई मोहाडीकर यांच्या प्रास्ताविकाने छानशी कार्यक्रमाला सुरुवात झाली। या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यांचं औद्योगिक क्षेत्रात खूप मोठं नाव आहे। दीपाली चांडक स्त्री उद्योगिनी फाउंडेशनच्या संस्थापिका, भूषण लवांदे जे एज्युकेशन महाराष्ट्र युनिव्हर्सिटी येथील या क्षेत्रात कार्यरत आहे, आर्टा बेल्ट्स फायनान्शियलचे मुकुंद अगासी, उबंटंटू फाउंडेशनच्या के रत्नप्रभा, GST कमिशनर डॉक्टर स्मिता डोळस सोमाने, थिसा अध्यक्षा सुजाता सोपारकर आणि गायत्री संस्था नागपूर याच्या संस्थापिका कांचन गडकरी, तसंच सिने क्षेत्रातील काही मान्यवर जसे की व्हॉइस आर्टिस्ट आणि डबिंग आर्टिस्ट प्रसाद फणसे, त्याचप्रमाणे अभिनेत्री अदिती देशपांडे आणि लेखिका वैजयंती आपटे या प्रत्येकानेच खूप मोलाचं मार्गदर्शन केलं। गव्हर्नमेंटच्या काही शासकीय योजना, शासनाच्या सुविधा, स्त्रियांसाठी उद्योग कर्ज याची उपयुक्तता, काही गव्हर्नमेंट स्कीम्स, टेंडरसाठी कुठली पोर्टल्स पाहायचे त्याचं नॉलेज आणि बरीचशी माहिती जसं की पैशाचं नियोजन कसं करायचं, वेळेचं नियोजन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या मान्यवरांनी आम्हाला सगळ्यांना दिल्या। तसंच मला ह्या परिषदेमध्ये ह्या 3 मुली भेटल्या ज्या स्टुडंट होत्या, MBA परस्यू करत होत्या। तिघींचेही बिझनेस होते, तर ते कुठले बिझनेस होते हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूया। नेहा, मला सांग ना तू इथे जी आली आहेस तुझे काय बिझनेस आहे किंवा काय प्रोडक्ट आहे? सो मी बेसिकली ना हँडमेड प्रोडक्ट्स बनवते ज्याच्यामध्ये लाईक डेकोरेटिव्ह आयटम्स असतात, गिफ्ट अँड गिफ्टसाठी वगैरे यूज करू शकतो, जसं तोरणस आले, हँगिंग्स आले, ज्वेलरी, रंगोलीज वगैरे असं याच्या मी ऑलमोस्ट 4 to 5 इयर्सपासून हा बिझनेस करते आणि माय स्टडीज। आणि हे तू आज ह्याला जी आलीस मीटिंग म्हणजे हे अटेंड करायला, तर तुला याचा फायदा झाला? खूप फायदा झाला। लिटरली त्यांनी आम्हाला असं पूर्ण कोणते स्कीम्स आहेत, गव्हर्नमेंटमधून आपल्याला लोन कसं मिळेल, म्हणजे स्मॉल स्केल हा बिझनेस लार्ज स्केलवर आपण कसा नेऊ शकतो हे त्यांनी सांगितलं।
आणि तुम्ही तिघी जणी एकाच बिझनेसमध्ये आहात की तुमचे वेगवेगळे बिझनेस आहेत? आम्ही तिघं वेगळं, जसं माझं हँडमेडचं आहे, तिचं चॉकलेटचं आहे, एकीचा रेझिनचा आहे. आणि तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात की तुमचं शिक्षण पूर्ण झालं आणि आता ह्याच्यात आलात? लाईक करंटली आम्ही MBA करतो, पर्सिविंग MBA आहे. स्टडीज आम्ही आमचा बिझनेस करतो. व्हेरी गुड. खूप मस्त वाटलं तुम्हाला बघून. एवढ्या लहान वयात तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट केला, प्लस तुम्ही तुमचं एज्युकेशन करताय. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. तर अशा प्रकारे ही राज्यव्यापी महिला परिषद झाली आणि मग संध्याकाळी आम्ही आमचं चहा लंच घेऊन सगळ्या उद्योजिकांना भेटत होतो. प्रत्येकजण आपापल्या आयडियाज, आपापले बिझनेसेस हे सगळं एकमेकींबरोबर शेअर करत होत्या. खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या स्त्रिया आल्या होत्या, त्याचप्रमाणे पुरुषही होते आणि खूप विविध उद्योग मला इथे समजले की बायका किती वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करू शकतात, ज्याची आपण कल्पनाही नाही करू शकत. अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठे मोठे उद्योग होऊ शकतात. इकडे काही स्टॉल्स होते ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या महिला उद्योजिका होत्या, ज्यांचे विविध प्रोडक्ट होते आणि तेही आम्ही पाहिले. इथे प्रत्येक महिला उद्योजिकेने आपापले अनुभव आणि सगळे शेअर केले. त्याचप्रमाणे इतर उद्योजिकांकडून काही नवीन शिकता येत होतं का ते पाहत होते आणि खूप भन्नाट वाटलं, कारण खरंच प्रत्येक महिला उद्योजिकामध्ये प्रचंड आत्मविश्वास, मेहनत करण्याची तयारी, कष्ट करण्याची तयारी आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची जिद्द मला सगळ्या बायकांमध्ये दिसली. आणि एक छान पूर्ण दिवस माझा इकडे स्पेंड झाला. खूप काही मला शिकता आलं, खूप बघता आलं, स्वतःवर काम कसं करायचं हे मला शिकता आलं आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण किती मोठं साम्राज्य उभं करू शकतो हे मला इथे पाहायला मिळालं. आणि ह्या परिषदेच्या शेवटी एक छानसं गिफ्ट आम्हाला मिळालं रिसो यांच्याकडून. मल्टीग्रेन आटा, सूर्यफुलाचं तेल आणि अजून भन्नाट प्रोडक्ट ह्यांचे होते, जे ह्यांनी सगळ्या महिला ह्या ज्या उद्योजिका होत्या ह्या सगळ्यांना गिफ्ट म्हणून दिलं. आणि एक छानशी आठवण, भरपूर नॉलेज, खूप सारं शिकून संध्याकाळी आम्ही परत रिटर्न घरी आलो. तर असा हा एक दिवस, ज्या दिवसामध्ये मी खूप भरपूर शिकले, खूप जास्त नॉलेज मला मिळालं, खूप गोष्टी मला पाहता आल्या आणि हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर केलं. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हीही जिथे तुम्ही राहता तिथे अशी जर एखादी महिला उद्योजिकांची संस्था असेल तर तुम्ही नक्की जॉईन करा आणि स्वतःमधल्या क्रिएटिव्हिटीला उद्योगामध्ये रूपांतर करा. पुन्हा भेटू अशाच काही वेगळ्या विषयावरच्या व्हिडिओजने, काही वेगळ्या विषयावरच्या व्लॉग्सने, नवीन महिला उद्योजिकांबरोबर. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार. आणि तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.